छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ अर्थात नवसाला पावणारा गणपती या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे तमाम कोल्हापूरकर या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण झालाच नाही असं मानतात। समोरची गर्दी याला साक्षी आहे। याच अनुषंगानं आज आपण या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। नेमकं मंडळाचं काय कार्य आहे, वर्षभर कार्य काय झालं, मंडळाच्या मूर्तीचं नेमकं महात्म्य काय आणि वर्षभरातले नेमके उपक्रम काय, या अनुषंगानं आपण बोलणार आहोत। काय सांगाल, मंडळाची मूर्ती प्रतिवर्षी एकच असते, मंडळाचे मूर्तीचे अलंकार असतील, या अनुषंगानं काय सांगाल? 1981 साली या मंडळाची स्थापना आपले कोल्हापूरचे सन्माननीय माजी महापौर नंदकुमार वळंज साहेबांनी केली। या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की मंडळाच्या स्थापनेपासून 21 फुटाची मूर्ती आज तागायत कंटिन्यू, आज या वर्षीचं 45वं वर्ष आहे। कंटिन्यू आपले आता भक्तजन तिथं आपले नवस पूर्ण झाल्यानंतर नवसपूर्तीनंतर जे दागिने देतात त्या दागिन्यांच्या माध्यमातून ते दागिने केलेले आहेत। आपण ते दागिन्याची आत्ताची कॉस्टिंग जर बघितली तर 2.5 ते 3 कोटी रुपयाच्या आसपास ती कॉस्टिंग जाते। थोडक्यात नवसाला पावणारा गणपती आहे यावरूनच सिद्ध होते। मंडळाच्या उपक्रमांबद्दल काय सांगाल? वर्षभर नेमकं मंडळाचे उपक्रम काय चालतात समाजाच्या अनुषंगाने? आत्ताच सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सव झाल्यानंतर येणारा नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवामध्ये पारंपरिक कला जपण्यासाठी आपल्या सोंगी भजन स्पर्धा जी कोल्हापुरात कुठेही घेतली जात नाही, ती गेली 44 वर्ष या शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून चालू आहे। त्यानंतर अनाथ संकुलन म्हणजे बाल संकुलन जे आहे त्यात तिथं 250 ते 300 जी मुलं आहेत अनाथ, त्यांच्यासाठी दरवर्षी दिवाळीला नवीन कपडे वाटप मंडळाच्या माध्यमातून केली जातात। त्यानंतरनं ज्योतिबाचे अन्नछत्र, ज्योतिबाची यात्रा जी असते चैत्र यात्रा, त्या यात्रेनिमित्त पंचगंगा नदी घाट या ठिकाणी लाखो 1 लाख ते 1.5 लाख लोकांसाठी 3 दिवस सलग जेवणाची व्यवस्था मंडळाच्या माध्यमातून केली जाते। गणेश जयंती दिवशी रक्तदान शिबिर मंडळाच्या माध्यमातून घेतलं जाते। असे विविध उपक्रम शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी चालू असतात। बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही सांस्कृतिक मंडळाचा महागणपतीची मंदिर कुठं नाही आहे, पण कोल्हापूरमधील आपल्या कोल्हापूरच्या मानाच्या महागणपतीचं कर्नाटक राज्यातील गोकाक तालुक्यामध्ये खानगाव या गावी 21 इंचाच्या पाषाणाच्या मूर्तीचं मंदिर